मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झालेलं पाहायला मिळून येत आहे। मी सध्या उभा आहे दादर स्थानक परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मध्य रेल्वेची लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा असतील, त्याचबरोबर तांत्रिक अडचणीमुळे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या ज्या लोकल गाड्या आहेत ते 10 ते 12 मिनटं उशिरा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी मे महिन्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मध्य रेल्वे ही पूर्णपणे रेल्वेवरती त्याचा फटका पडलेला आणि रेल्वे ही पूर्णपणे विस्कळीत झाली होती। मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं तर पावसाने कुठेतरी विश्रांती दिली होती। त्यानंतर रेल्वे सुविधा जी आहे ते गेले 2 ते 3 दिवसापासून सुरळीतपणे सुरू होती। मात्र काल रात्रीपासूनच मुंबई असेल की उपनगर असेल किंवा अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। रात्री काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने याचाच फटका जो आहे तो काही प्रमाणामध्ये रेल्वेला पडताना दिसून येत आहे। जी लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सिग्नल यंत्रणामुळे कुठेतरी उशिरा पोचत असल्याने कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडे येणाऱ्या लोकल ट्रेनला या लांब पल्ल्यांच्या गाड्याचा फटका या ठिकाणी बसलेला दिसून येत आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या लोकल ट्रेन आहेत त्या लोकल ट्रेन 10 ते 12 मिनटं उशिराने सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर पहाटेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहेत ते मुंबईच्या दिशेला कामासाठी येत असतात। मात्र लोकल ट्रेन उशिराने असल्याने या ठिकाणी त्यांना देखील तारेवरची कसरत या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर रेल्वे प्रशासनाकडनंही युद्ध पातळीवरती या ठिकाणी कुठेतरी खोळंबलेलं वेळापत्रक आहे ते नियमित आणि वेळेनुसार करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।